नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाप्पा आले आणि मोदक नाही बनवले असं तर होऊच शकत नाही. चला तर आज आपण बनवूया केशर मोदक. चला तर मग. मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी मिल्क पावडर घेतले, केशर, थोडीशी वेलची पावडर, अर्धी वाटी साखर, 1 ग्लास दूध, साजूक तूप आणि हा साचा आपल्याला बनवण्यासाठी. सर्वात पहिला आपण आता दूध गरम करून घेऊया. दूध गरम झालेलं आहे. दूध गरम झालं की आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. साखर विरघळती तोपर्यंत आपण केसरमध्ये गरम दूध घालायचं आहे. केसरचा खूप छान दुधामध्ये कलर उतरतो. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर उतरला आहे दुधामध्ये. आणि आपलं मिश्रण छान असं घट्टसर हलवून घ्यायचं आहे. साखर विरघळली की त्याच्यामध्ये आपली दुधाची पावडर टाकायची आहे. दुधाची पावडर टाकली की आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. आपण एकसारखं सगळीकडून हलवून घ्यायचं आहे. एकही गाठ नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आपण 1 चम्मच साजूक तूप पण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. खूप छान असा हलवत राहायचं आहे. आणि जे आपण केसरचं दूध बनवून घेतलेलं आहे ना, ते देखील आपण ह्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान असा कलर आला केसरचा. खूप छान असे मोदक बनतात मिल्क पावडरपासून. आणि जे आपण वेलची पावडर घेतली ती देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि घट्टसर गोळा झाला की आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत. जसं की आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. बाप्पाला देखील वेगवेगळ्या इन्ग्रेडियंटपासून मोदक बनवलेले नक्कीच आवडतील. तुम्ही देखील वेगवेगळ्या इन्ग्रेडियंटपासून मोदक बनवा, बाप्पाला नैवेद्य दाखवा. बाप्पा नक्कीच खुश होतील. आणि तुम्ही बघू शकता इथे जर आपल्याला केसरची डिझाईन पाहिजे असेल तर पहिलं साच्याला थोडंसं केसर लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान गोळा करून दोन्ही साईडनी भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये. आणि छान असं एकसारखं पीठ भरून घ्यायचं आहे. आणि आपण छान असा मोदक बनवून घ्यायचा आहे. आणि जे असं एक्स्ट्राचं पीठ आहे ना, ते देखील आपण काढून घ्यायचं आहे. आणि छान असं हे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जे मोदकची डिझाईन आहे ना खूप छान येते. जर तुम्हाला असे मोदकची डिझाईन हातानं बनवता येत नसेल तर तुम्ही असं साच्यामध्ये देखील बनवू शकता. काय असतं ना, शेवटी आपल्या भावना महत्त्वाच्या असतात. आपली श्रद्धा महत्त्वाची असते देवावरची. हे पहा, केसरची डिझाईन किती छान आली या. अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले मोदक किती छान बनवून तयार आहेत. बाप्पा देखील नक्की खुश होतील. आणि माझे सगळे मोदक बनवून झाले. तुम्ही देखील असे बाप्पाला मोदक बनवून नैवेद्य दाखवा. बाप्पा नक्कीच खुश होतील. मी तयार झाले आणि बाप्पाला पाया पडायला निघाले. आमच्या इथे खूप असं छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मी पंडालमध्ये गेले गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अशी मूर्ती तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. बघितलं ना असं वाटतं बघतच राहावं. खूप प्रसन्न वाटतं मूर्ती पाहून. आणि मी छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं. जे मी मोदक बनवलेले बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो. नक्की सबस्क्राईब करा.